रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल्स. अंजली दमानियांनी काढली कॉल रेकॉर्ड्स. मंत्र्यांची नावं घेतली. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याचे अनेक काळी कारनामे बाहेर येत असून महिला लैंगिक शोषणासोबतच आर्थिक फसवणुकीचे देखील गुन्हे आता समोर येत आहेत. आणि याच दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज अशोक खरात प्रकरणी खळबळजनक आरोप केले आहेत. अशोक खरात त्याच्या CDRची मला कॉपी मिळाली आहे. मी याबाबतची माहिती पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे, अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली आहे. रुपाली चाकणकर म्हणायच्या, खरात माझे गुरु आहेत. रुपाली चाकणकर यांचे 177 कॉल्स हे अशोक खरात यांना झालेत. प्रतिभा चाकणकर यांचे 236 कॉल्स अशोक खरातला झालेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 17 कॉल्स अशोक खरातला नॉर्मल मोबाईलवरून झालेत. यामध्ये 10 इनकमिंग 7 आउटगोईंग झाले होते. या साधारण 21 मिनिटं अशोक खरात आणि एकनाथ शिंदे यांच्या संभाषण झाले, असं गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केले. 1 एप्रिल 2025 पासून ते 17 मार्च 2026 पर्यंतचा अशोक खराचा CDR अंजली दमानियांच्या हाती लागलाय. भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांचे कॉल्स झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांचे अशोक खरातला 8 कॉल्स आहेत. मंत्री आणि भाजपाचे नेते आशिष शेलार यांचा 1 कॉल अशोक खरातला झालाय, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. कुठलाही विषय लढायला लागल्यावर बरीचशी माहिती माझ्यापर्यंत येते. तसाच काहीसा प्रकार आता झालाय. अशोक खरातांचं जे प्रकरण महाराष्ट्रात चालू आहे त्याची बरीचशी माहिती माझ्यापर्यंत येते आणि ती मी माध्यमांकडे देते. पण काही कारणामुळे मी चंदीगड येथे आली आहे एका लग्नाला आणि रविवारपर्यंत परत येणार नव्हते, म्हणून मला वाटलं की मी ही माहिती लोकांपर्यंत पोचवावी. यात मला एक CDRची कॉपी आली. ती व्हॉट्सॲपवर माझ्याकडे ज्यांनी पाठवली त्यांना मी ओळखत नाही आणि त्या आत्ताच्या घटकेला माझ्याकडे जेव्हा ती माहिती आली तेव्हा तात्काळ मी ती DG महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना दिली आणि SITच्या तेजस्वी सातपुते यांच्याकडे परवाच पाठवली. काल दिवसभरात ही माहिती जी होती ती मी थोडीशी संकलित केली आणि आत्ताच्या घटकेला माझ्याकडे जी धक्कादायक माहिती आहे ती अशी आहे की रुपाली चाकणकर म्हणायच्या की माझे गुरु आहेत अशोक खरात आणि खरातांबद्दल मला बाकी काहीच विशेष माहीत नाही, आमचे फक्त कौटुंबिक संबंध होते वगैरे वगैरे. तर आत्ताच्या घटकेला ही जी माहिती येते ती अतिशय शॉकिंग आहे. रुपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल्स हे अशोक खरातांना झाले. एवढंच नाही तर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर, 2 दिवस झाले आपण त्यांच्याबद्दलही बरंचसं ऐकतोय, त्यांचे 236 कॉल्स हे अशोक खरातांना झाले. पण आता मी जे नाव घेणार आहे त्यांचे नुसतेच आपण फोटो बघितले होते आणि व्हिडिओज बघितले होते, पण आत्ताचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल 17 कॉल्स हे अशोक खरातांना नॉर्मल सेलफोनवरनं झाले होते. आता व्हॉट्सॲप किती झाले आणि इतर किती झाले मला माहीत नाही, पण 17 कॉलपैकी 10 इनकमिंग आणि 7 आउटगोईंग कॉल्स होते, ज्याच्यात सगळ्यात जास्त वेळ हे 21 मिनिटं यांच्यात संभाषण झालं. आता ही सगळी ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.